क्षेत्रातली मोठी बातमी पाहूया। घड्याळ चिन्हाबाबत अजितदादांच्या राष्ट्रवादीनं निवेदन जाहीर केलंय। घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ठ असं निवेदनात उल्लेख करण्यात आलाय। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर वृत्तपत्रात जाहिरात देत निवेदन देण्यात आलं। निवडणुकांमध्ये घड्याळ चिन्हाचा वापर करताना प्रकरण हे न्यायप्रविष्ठ असल्याचं स्पष्ट करा, तशी मराठी, हिंदी, इंग्रजी वृत्तपत्रातून जाहीर नोटीस प्रसिद्ध करा असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते। तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घ्या आमचा प्रतिनिधी अजय यांच्याकडून। अजय, अजितदादांच्या राष्ट्रवादीनं निवेदन जारी केलेलं आहे आणि त्याची सध्या चर्चा होताना दिसते, काय अधिकची अपडेट? अगदी आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादीत बंड फूट किंवा मग अजित पवार यांचा गट वेगळा झाल्यानंतर त्यांच्या वाटेला पक्ष आणि चिन्ह जे आहे ते निवडणूक आयोगाकडून आलेलं आहे। पण या चिन्ह आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट जो आहे तो सुप्रीम कोर्टात सर्वोच्च न्यायालयात गेला होता आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने एक विशेष टिप्पणी या प्रकरणात केली होती की तुम्हाला पक्ष आणि पक्षाचं नाव आणि चिन्ह जे ते वापरता येईल निवडणुकांसाठी, लोकसभेच्या असो विधानसभेच्या असो, पण तुम्हाला जाहिरात नमूद करावी लागेल की राष्ट्रवादीचं पक्षाचं चिन्ह आणि नाव हे आम्हाला दिलेलं आहे। पण सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे अशा प्रकारचं जे ते एक निवेदन तुम्ही जाहिरातीमधून जाहीर करा असं अशी टिप्पणी जी आहे ती सर्वोच्च न्यायालयाने केली होती आणि सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या टिप्पणीला मान देत अजित पवार गटाकडून आज एका वृत्तपत्रात जी आहे या संदर्भातली जाहिरात जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे। कारण की सर्वोच्च न्यायालयाने हे संपूर्ण आदेश जे आहेत ते देण्यात आले होते। त्याच्याकडे पुढे जाऊन जर पाहिलं तर शरद पवार यांचा फोटोही वापरू नका याचाही उल्लेख आहे। आता अनेक वेळा या संपूर्ण मुद्द्यावर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन टीका केली होती आणि त्याच मुद्द्यावर आता आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या जाहिरातीच्या विरोधात काय नेमकी भूमिका मांडणार हे अजय, हाच प्रश्न तुम्हाला पुढे विचारायचा होता की यावर कोणत्या प्रतिक्रिया येताना दिसतायत का? गार्गी जर पाहिलं तर या आधीच या संपूर्ण मुद्द्यावर मागच्या 3 दिवसांपासून जितेंद्र आव्हाड पत्रकार परिषद घेऊन सतत हे मुद्दे जे आहेत ते मांडत होते। त्यांना सांगण्यात आलंय की सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांना ही भूमिका सांगण्यात आली होती। जर हे मान्य नसतं केलं किंवा हे आठवड्याच्या आत ही जाहिरात जाहीर झाली नसती तर शरदचंद्र पवार गट जो आहे तो पुन्हा एकदा डिफॉर्मेशन कंटेम्प्ट ऑफ कोर्ट याची याचिका जी आहे ती सर्वोच्च न्यायालयात करण्यास तयार झाला होता आणि त्या अनुषंगानेच हे असे होण्याआधीच अजित पवार गटाकडून आता संपूर्ण जाहिरात जी ती मांडली। जी नक्कीच अजय।